त्यांनी आंदोलनात भरपूर केलेत, डोके फोडून घेतलेत शेतकऱ्यांच्यासाठी. उसाला दर मिळाला आहे, त्यामुळं राजू शेट्टीला मतदान हे जास्त होणार. कारण की शेतकऱ्यासनी आणि व्यापाऱ्यासनी जर चांगलं दिवस आणायचं असलं तर शेट्टी साहेबांशिवाय पर्याय नाही. धैर्यशील माने किंवा शेट्टी यांच्यापैकी शेट्टी जरा बाजी मारतील असं दिसतंय. राजू शेट्टी हे शेतकऱ्यांच्यासाठी लढणारे एक नेता आहे. तिने पहिल्यापासून शेतकऱ्यांच्यासाठी आंदोलन केलेले आहे. उसाला त्यांच्यामुळे दर भेटलेला आहे. ह्याच्या अगोदर 15-20 वर्षापूर्वी 1200 ते 1300-1400 रुपये असा दर होता. त्यांच्यामुळे दर वाढलेला आहे. आज 3200 रुपये दर भेटतो आहे आपल्याला. 3000 दर भेटतो आहे आपल्याला. आम्हाला शेती पिकली तर आमचा पोटाचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे आम्हाला काय जर झालं तरी शेतीवर अवलंबून राहावं लागणार आहे. मग जो कोण आम्हाला शेतीचा आमच्या दर मिळवून देईल, उसाला दुधाला, त्याच्या पाठी आम्ही ठामपणे उभा राहणार. नमस्कार, AV9 मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. बोल बिंदासच्या कार्यक्रमामध्ये आपण गावोगावी जाऊन लोकांची मतं जाणून घेत आहोत की लोकसभेचं वारं कशा पद्धतीनं वाहत आहे. आज आपण वाळवा तालुक्यातील भवानीनगर या गावामध्ये आलो आहोत. आपल्यासोबत आता इथं काही ट्रेडर्सच्या दुकानामध्ये काही लोक बसले दिसून येत आहेत. त्यांच्याकडून आपण मतं जाणून घेऊया की नेमकं ते लोकसभेचं वारं कशा पण बघतात, त्यांच्या मनातला खासदार कोण आपण जाणून घेऊया. नमस्कार, आपलं नाव? नमस्कार, सुनील उत्तम कुदळे. काय वाटतंय तुम्हाला, आता जे लोकसभेचं वारं वाहू लागलेलं आहे, आपण एक स्थानिक नागरिक म्हणून कसं बघताय निवडणुकीकडे? माझ्यामध्ये आमच्या गावामध्ये पूर्ण राजू शेट्टे यांना सहकार्य करण्यात येईल. आपण आता आपल्याला आता राजू शेट्टीचं नाव डायरेक्ट घेताय तुम्ही, पण आपल्या शेजारीच आता इतका ऊसाचा कारखाना आहे. आपल्या इकडं जयंतराव पाटील साहेबांचं मोठं प्रस्थापित वातावरण आहे. तर आपण राजू शेट्टीचं नाव घेतं, याचं कारण काय? तिने पहिल्यापासून शेतकऱ्यांच्यासाठी आंदोलन केलेले आहे. उसाला त्यांच्यामुळे दर भेटलेला आहे. ह्याच्या अगोदर 15-20 वर्षापूर्वी 1200 ते 1300-1400 रुपये असा दर होता. त्यांच्यामुळे दर वाढलेला आहे. आज 3200 रुपये दर भेटतो आहे आपल्याला. 3000 दर भेटतो आहे आपल्याला. पण इतर जे आता 2 उमेदवार आहेत ते माहीत आहे आपल्याला कोण आहेत? धैर्यशील माने आहेत, सत्यजित सरोडकर आहेत. सत्यदाबा सरोडकर हे म्हणतात की मी एक शेतकरी आहे, मी MSc ॲग्री आहे आणि मलाही शेतकऱ्यांची जाण आहे, मी स्वतः शेती करतो, तर शेतकऱ्यांचे आवाज मी सुद्धा लोकसभेत मोठ्या चांगल्या पद्धतीने मांडू शकतो, असं त्यांचं मत आहे. शेतकरी म्हणून ती वैयक्तिक त्यांना अनुभव असेल, पण समाजासाठी तिने काय केलेलं नाही ना. आमच्या तालुक्यासाठी काय केलेलं नाही, आमच्या गावासाठी काय केलेलं नाही. मग आता धैर्यशील माने यांनी पण विकास निधी त्या मोठ्या पद्धतीने आणला असंही त्यांचं मत आहे की मोठ्या पद्धतीनं विकास आणून लोकांच्या विकासाची कामं त्यांनी मोठ्या प्रमाणात केलीत असं ते सांगतात. माझ्यामते कृष्णेपासून तर विकास काय कुठलाच काम केलेलं नाही. विकासाचं काम त्यांनी कुठलंच केलेलं नाही. माझ्यामते वाळवा तालुक्यात तर धैर्यशील मानेने कुठलाच विकास केलेला नाही. लोकांच्या मते विकास काम हे करणं अजून गरजेचं आहे. आपल्यासोबत आता इथे दुकान ट्रेडरचे मालक आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकं ते या इलेक्शनकडे कसे बघतात. काय वाटतं आपल्याला इलेक्शन हे कशा पद्धतीने सुरू आहे, आपलं काय मत आहे? राजू शेट्टींना मतदान अधिक होईल, यात काय शंकाच नाही. थेट राजू शेट्टींचं नाव घेत आहे, पण राजू शेट्टीच का? त्यांनी आंदोलनात भरपूर केलेत, डोके फोडून घेतलेत शेतकऱ्यांच्यासाठी. उसाला दर मिळाला आहे, त्यामुळं राजू शेट्टीला मतदान हे जास्त होणार. पण आता डोकी फोडून घेतला शब्द वापरला, पण त्यांच्यावर असा आरोप केला जातो की ते लोकांना भावनिक करतात. डोक्याला पट्ट्या बांधणं, पायाला पट्ट्या बांधायच्या, लोकांना भावनिक करायचं, असंही त्यांच्यावर आरोप केला जातो. हे आता राजकारणी लोक काय पण बोलू शकतील. शेतकऱ्यांच्यासाठी त्यांनी धडपड केलेली आहे, त्यामुळं राजू शेट्टीला मतदान हे भरपूर होणार. ते ज्या वेळेला तुमचं आंदोलन सुरू असतं, त्या आंदोलनाच्या ज्यावेळेला शेवटचा निर्णयाची वेळ येते त्यावेळेला ते कारखानदारावर जातात, त्यांच्यावर सेटलमेंट करतात, असाही त्यांच्यावर आरोप आहे. असला तरी पण शेतकरी थोडे बाजूला होतात नंतर शेवट पण ते ठाम राहतात. राजू शेट्टी ठाम राहतात शेवटपर्यंत. आता राजू शेट्टीला आपण इतकं पोटतिडकीन सांगताय, पण बाकीचे 2 उमेदवार का नकोत? धैर्यशील माने काय 5 वर्ष निवडून आले, पण काय गावाला तिने भेट दिलेली नाही. आणि सरोडकर काय जरी शेतकरी असले तरी ते आंदोलन 15 वर्ष झालं राजू शेट्टी खासदार आहेत, she आत्ता नवीनच आहेत. मागच्या शेट्टींचं काय चुकलं मला? मागच्या शेट्टीचा पराभव झाला, ते आता कारखानदारांच्या बरोबरच होते. त्यांची सेटलमेंट माणसांना पटली नाही की बाबांनो आपण साखर सम्राटांच्या बरोबर मांडी लावून बसल्यामुळं त्यांचं जरा ही झालं. तर मागच्या वेळेला साखर सम्राटांच्यावर गेले, पण आत्ताही मातोश्री दारात गेलेच की. गेले तरी पण साखर सम्राटांच्या बरोबर नाहीत ना. लोकांच्या प्रतिक्रिया चांगल्या पद्धतीने येत आहेत. अजून काही लोक इथं बसले आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. आपण तरुण म्हणून कसं बघताय निवडणुकीकडे?
तरुण म्हणण्यापेक्षा मी सर्वात पहिल्यांदा एक शेतकरी पुत्र आहे आणि आमच्या आसपास सगळं जे काय चालतं ते सगळं शेतीवर अवलंबून आहे. आणि महत्त्वाचं आम्हाला कसं आहे, कोण कुठून आणून देत नाही, पण शेट्टी साहेब आहेत ते कसं आहे, आता जे दुसरे 2 खासदार आहेत ते युवकांच्यासाठी फक्त असं करणार तसं करणार असं बोलत राहतात. पण कसं आहे, आम्हाला शेती पिकली तर आमचा पोटाचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे आम्हाला काय जर झालं तरी शेतीवर अवलंबून राहावं लागणार आहे. मग जो कोण आम्हाला शेतीचा आमच्या दर मिळवून देईल उसाला दुधाला त्याच्या पाठी आम्ही ठामपणे उभं राहणार. आता बाकीचे जे 2 उमेदवार आहेत ते म्हणतात की आम्ही उसाच्या दराबद्दल आवाज उठवणार आहे, आम्ही शेतकऱ्यांना उसाच्या दराबद्दल न्याय मिळवून देणार आहे. न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची अशी आम्हाला काही पावलं दिसलेली नाहीत ना पडलेली. शेट्टी साहेबांचं जसं जे अभ्यास करून बोलतात ते डायरेक्ट ते कारखानदारांच्या समोर कागद घेऊनच उभं राहतात. असं आमचे तुमचे कारखानदारांना बोलतात की शेतकऱ्यांचं तुम्ही एवढं देणं बाकी आहे, तसं त्या पद्धतीने त्यांनी काय त्यांच्या अशा भूमिका आत्तापर्यंत त्यांनी दिसलेल्या नाहीत आम्हाला कुठल्याच त्या दोघांच्या. का इतका नाराजी त्यांच्यावर का? नाराजी म्हणजे त्यांचा पॉझिटिव्ह असा शेतकऱ्यांच्या बाजूनं काय असा आम्हाला हे दिसणं झालं आहे ना, कलच दिसत नाही. शेतकऱ्यांच्या बाजून जसा शेट्टी साहेबांचा कल दिसतो तसा त्या दोघांचा आम्हाला कोणाचा काहीच दिसत नाही ना. शेट्टी साहेबसुद्धा कारखानदारांना मॅनेजर असाही त्यांच्यावर आरोप आहे. आता ते विरोधक काय पण त्यांच्याबद्दल उठवणार. आम्हाला कसं आहे, आम्हाला 3,000 रुपये दर आम्हाला भेटतो आहे. 3,000 रुपयेमधल्या आम्ही एक वेळ धरून चालू की बाबा काय तर झाली असेल सेटलमेंट असं पण धरून चालू आम्ही, पण आम्हाला 3,000 तर कोण देणार होतं? ह्याच्या आधी मिळत होता का 3,000 तरी? तो पण शेट्टी साहेबांच्यामुळेच भेटतो आहे ना. लोकांच्या मते शेट्टी साहेबांच्यामुळेच उसाला दर मिळतोय असं बोललं जातं आहे. अजून काही तरुण आहेत, या तरुणांच्या मध्ये काय वाटतं, काय वातावरण तयार आहे? काय वाटतं आपल्याला आत्ताची जी लोकसभेचं वार वाहू लागलेलं आहे, आरोप प्रत्यारोपाच्या फायरी झडायला लागलेत आणि निवडणुकी अंतिम टप्प्यात आलेले आहे, आपण कसं बघता याकडे? आता ह्या निवडणुकीकडे बघायचं झालं तर सर्वसामान्य लोकांसाठी राव शेट्टी साहेबच योग्य पर्याय आहेत. कारण की शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी जर चांगलं दिवस आणायचं असलं तर शेट्टी साहेबांशिवाय पर्याय नाही. बाकीची लोक आहेत ती तोंडाला पानं पुसायचंच काम करणार आहेत. पण आता बाकीचे तोंड म्हणताय, पण त्यांनी वल्गना केल्या, त्यांनी त्यांच्या त्यांच्या जाहीरनाम्यातून सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांसाठीच आम्ही मांडणार आहे, शेतकऱ्यांच्या पिकांना दर देणं हा आमचा अंतिम ध्येय असणार आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणते ती सगळी तशीच खरं अंतिम जी वेळ येईल फायनलला आल्यावर शेतकऱ्यांचा कार्यक्रम बरोबर करते तीच. त्यामुळं खरं जर शेतकऱ्यांच्या विषयी आपुलकी कोणाला असली तर ती फक्त शेट्टी साहेबांनीच आहे. पण आत्ताचे जे उमेदवार आहेत, सरोडचे आबा असतील किंवा धैर्यशील माने असतील, आबा तर म्हणतात की मी स्वतः शेतकरी आहे, मी MSc ॲग्री आहे, मला शेतीबद्दल पूर्ण अभ्यास आहे आणि मला ज्यावेळेला लोकसभेत जाईन त्या सर्वात स्टार्ट टू एंड आम्ही शेतकऱ्यांच्या आवाजावर प्रश्नावर तिथं आवाज उठवणार आहे. ती कसं आहे, ती कारखानदारांच्या लॉबीतला आहेत, त्यामुळं काय ती जास्त शेतकऱ्यांसाठी काय करतील असं काय मला वाटत नाही. कारण की साखर कारखानदाराच्या मांडी लावून बसणारे लोक आहेत ती, त्यामुळे विशेष प्रयत्न काय करतील असं काय मला वाटत नाही. मग आपला इतका गैरविश्वास का त्यांच्यावर? गैरविश्वास असा विषय नाही, कारण की शेट्टी साहेबांना शेतकऱ्याची एक नाळ निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी म्हटलं तर शेट्टी साहेबांशिवाय आम्ही कुठंच जाणार नाही. नाळ म्हणता, पण मागच्या नाळ तुटली किती? मागच्या वेळी तुटली. शेट्टी साहेब जर अपक्ष किंवा त्यांच्या संघटनेतर्फे जर उभा राहिलं असतं तर 100% निवडून आलं असतं. लोकांनी ती तिकडे गेलेलं आवडलं नाही थोडक्यात. पण आताही शेट्टी साहेबांनी मातोश्वर पायगड्या गाठल्याच की नाही? पायगाड्या जरी काटल्या तरी काय शेवटपर्यंत ती गेलंच नाही ते ना. झाले 2 बैठकासाठी ते पोचलेच मातोश्रीवर. नाही पोचला असतील, खरं सर्वसामान्य लोकांनी शेतकऱ्यांनी त्यांच्या मतदारांनी वाटत होतं की शेट्टी साहेबांनी वैयक्तिक निर्णय घ्यावा, कुणाकडे जाऊ नये असं सर्वसामान्य शेतकऱ्याचं म्हणणं होतं. आपला काय अंदाज आहे, हातकली मतदारसंघातनं कोण बाजी मारणार? बाजी बऱ्यापैकी आता वातावरण बघता राव शेट्टी साहेब निवडून येतील. किती मतं घेतील काय अंदाज आपल्याला? तरी 1.5 ते 2 लाखाच्या फरकानं साहेब निवडून येतील. एवढा मोठा फरक? होय, 100%. लोक आपल्याला मोठ्या पद्धतीनं विश्वासार्थ बोलतात की 1.5-2 लाखाचं मताधिक्य मिळेल. आता आपलेच काही सहकार्याने 1.5-2 लाखाचं मताधिक्य मिळेल असं म्हणतात, पण सत्तेदाबांच्या जाहीर सभेला किंवा धैर्यशील माने जाहीर सभेलाही मोठी प्रचंड गर्दी जाणवते. मग आपण कसं बघता इकडे? धैर्यशील माने किंवा शेट्टी यांच्यापैकी शेट्टी जरा बाजी मारतील असं दिसतं आहे चित्र. का बरं? शेतकऱ्यांच्या याप्रती त्यांचं बरंचच हे आहे. पण बाकीचेही म्हणतात की आम्ही शेतकऱ्यांसाठीच काम करणार इथून पुढचे सगळे. म्हणणं आणि करणं ह्यात फरक आहे ना. आपलं काय मत आहे? आपण काय बघताय? शेट्टी साहेबांच्याकडेच का? शेट्टी साहेबांच्याकडेच का? कारण त्यांनी त्या 19पासून शेतकऱ्यांच्यासाठी बरंच दराचं ही 1,000 रुपये दर किंवा हे 3,000 आता 3,500 द्या असं ते करतात. ते आता ऊसदरावर बोलतात, पण ऊसदराला लागणाऱ्या जे खत बियाणं आहेत याच्यावर कुठं आवाज उठवला जात नाही त्यांच्याकडून. आता ते झालं पाहिजे. ते भाजपच्या ह्याच्यातनंच ते होतं आहे दर वाढणं किंवा काय.
लोकांच्या प्रतिक्रिया आपल्याला चांगल्या पद्धतीने येत आहेत. आपल्यासोबत अजून काही लोक आहेत. आपल्याला काय वाटतं आता निवडणूक सुरू झालेली आहे, आता शेवटच्या टप्प्यात निवडणूक आल्या, आपण कसं बघता इकडं? आम्ही एक सांगतो, राजू शेट्टी हे शेतकऱ्यांच्यासाठी लढणारा एक नेता आहे. काय त्यासाठी त्याला मतदान होणं गरजेचं आहे. पण बाकीचे पण उमेदवार आहेतच की, ते पण म्हणतात आम्ही शेतकरी आहे. नाही, कारण राजू शेट्टी हा कसा आहे माणूस, एकनिष्ठ आहे. एकनिष्ठ आपण म्हणताय, मागच्या वेळेला साखर सम्राटांच्या जाऊन बसले, यावेळेला मातोश्रीवर जाऊन बसले. त्यांची चूक झाली होती, यावेळेला पण मातोश्रीवर गेलेच की ते. चूक झाली होती ते. लोकांच्या मते शेट्टीसाहेब हे अंतिम ध्येय यांचं दिसतंय, कारण ते म्हणतात शेतकऱ्यांच्या पिकाला जो दर देईल तोच आमचा नेता, आणि ज्या अगोदर इथून पुढेही ते राजू शेट्टी दर देईल असे त्यांची शब्दरचना आहे. एविनन मराठीसाठी शीतलकुमार शेट्टी, भवानीनगर.